कसे आहात सगळे? तर आज आहे ना बिर्याणी बनवायचा प्लॅन चालू होता. तर बिर्याणी बनवण्यासाठी मी ते खाडे मसाले टाकलेले म्हणजे काढलेले. तर मी ते राईसमध्ये टाकणार आहे. तर राईसमध्ये टाकून घेतल्याच्यानंतर हे बघा मी लिंबूसुद्धा पिळून टाकलेलं आहे. त्यात मिरची टाकलेली आहे राईस शिजवताना आणि मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. तर मस्त राईस सिल्की झालेले एकदम. मी राईस शिजवून घेतल्याच्यानंतर इथे बघा मी तेल आणि त्याच्यात तेलात मी थोडेसे खाडे मसाले बाजूला काढून ठेवले, ते टाकले. कांदा टाकला, मस्त परतवून घेतला, लसूण वगैरे छान परतवून घेतल्याच्यानंतर इथे मी चिकन मॅरिनेट केलेलं तुम्हाला दाखवलं. चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आणि इथे मी तुम्हाला राईस दाखवते. खूप मस्त सिल्का झालेला आणि इथे मी कोशिंबीर अर्धी बनवलेली, त्यात अजून बीट वगैरे टाकायचं बाकी होतं. तर इथे बघा मी मस्तपैकी इथे टोमॅटो वगैरे टाकून घेते. इथे टोमॅटो मस्त असा परतला ना का इकडे चिकन मसाला वगैरे, परत बिर्याणी मसाला, इथे मस्त बिर्याणी मसाला पण मी आणलेला. खूप बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणी मसालाच नसला तर काय उपयोग ना. तर इथे बघा मी हळदसुद्धा टाकलेली. मस्त सगळं परतवून घ्यायचं आणि घरचा मसाला टाकायला अजिबात विसरायचं नाही. मला माहिती आहे तुम्ही विसरणार नाही, पण आठवण करून देते तुम्हाला. तर इथे बघा मी चिकन वगैरे मॅरिनेट केलेलं टाकते आणि मस्त आहे ना हलवून घेते, म्हणजे एकदम तर अशी त्याला बसली पाहिजे. आणि ते चिकन झालेलं आहे. आणि तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, मी डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल मग. तर इथे मी म्हणजे इथे थर बनवते. तर बघा पहिलं मी थोडीशी ग्रेव्ही वगैरे काढून ठेवलेली चिकन वगैरे. तर इथे मी राईस टाकते आणि राईस खूप छान सिल्का बनलेला. तर मला खूप मस्त वाटत होतं की आज छान झालं आहे आणि मी फर्स्ट टाईम बनवणार होते. तर इथे बघा आणि मस्त बिर्याणी झालेली आहे. तर इथे मी राईस मस्त थर बसवण्यासाठी राईस टाकून घेतलेलं आहे. राईस पसरवल्याच्यानंतर इथे बघा मी कांदा थोडासा करपवलेला ते टाकून घेते. आणि हे जर कांदा करपवलेला नसला ना तर बिर्याणीची टेस्ट आहे ना अधुरी असते. तर हे नक्की करा तुम्ही. आणि इथे कोथिंबीर घेते. कोथिंबीर टाकायच्यानंतर इथे बघा मी मस्त ग्रेव्ही टाकते. जे चिकनचं काढून ठेवलेलं आहे ते टाकून घेते ते. आणि ते पसरवल्याच्यानंतर इथे बघा मी याच्यावर अजून एक राईसचा थर लावणार आहे. तर मस्त सगळीकडे आपण ग्रेव्ही पसरवून घ्यायची. मग इथे राईस घ्यायचे. मी अजून एक थर बसवलेला. तर इथे मी राईससुद्धा टाकते. मस्त सगळीकडे पसरवायचं ते बघा. आणि मी खाडे मसाले काढत नाही, मी सगळे त्यातच ठेवते, त्याने टेस्ट खूप छान येते म्हणून. तर झालेली आहे आपली बिर्याणी सजवून. तर इथे आता आपण लास्टला कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ. वाव, किती छान दिसते ना बिर्याणी. नक्की तुम्ही बनवा. आणि इथे मी ताट सजवते. तर बघा मी इथे रायता, कांदा, लिंबू आणि बिर्याणी खूप छान झालेली. तुम्ही नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.